टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अंगणेवाडी यात्रा यावर्षी 22 फेब्रुवारीला होते आणि त्यासाठी पाहतोय आपण कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी सुरू आहे। मोठ्या संख्येने यावर्षी पर्यटक येणार आहेत। जर बघितलं तर दरवर्षी लाखो पर्यटक असतात ते किंवा भाविक असतात ते अंगणेवाडीसाठी येत असतात। आणि नवस बोलत होतो आपल्यासोबत इथे काका अंगणे आहेत जे सेक्रेटरी आहेत या मंदिरात। मला सांगा यावर्षी कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे की मोठ्या प्रमाणात यावर्षी भाविक येणार आहेत, त्यांच्या भाविकांची दर्शनाची व्यवस्था कशा पद्धतीने आहे? अंगणे कुटुंबीय अंगणेवाडी श्रीदेवी भराडी मातेच्या उत्सवासाठी यावर्षी अंगणे कुटुंबियामार्फत आणि अंगणेवाडी विकास मंडळामार्फत 9 रांगा नॉनस्टॉप चालवण्याचं यावर्षी आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे। त्यानंतर VIP लाईन, VVIP लाईन आणि अपंग यांच्यासाठी सेपरेट रांगांची व्यवस्था केली गेलेली आहे। साधारण किती वेळामध्ये भाविकांना दर्शन मिळू शकते? कारण लाखो दर्शक भाविक असतात आणि त्यांना अगदी अनेक वेळाला तासनतास राहायला लागते। यावर्षी कशा पद्धतीने दर्शन सुलभ पद्धतीने? यावर्षी इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजन आम्ही इथे केलेलं आहे की अवघ्या अर्ध्या तासामध्ये म्हणजे जनरल मंडपमध्ये अर्ध्या तासामध्ये ते गाभाऱ्यामध्ये देवीच्या दर्शनासाठी जनरल लाईनमधले भाविक पोचू शकतात अशी आम्ही व्यवस्था केली। नक्कीच यावेळी यावर्षी जवळजवळ मुख्यमंत्री म्हणा किंवा उपमुख्यमंत्री असे सुद्धा येण्याची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणात मंत्र्यांची संख्या असण्याची शक्यता आहे। कशा पद्धतीने म्हणजे मुख्यमंत्री येतील किंवा काही भाविकांना त्रास होणार? आई भराडीच्या दर्शनासाठी सर्वच शासनाकडून किंवा सरकारामधून मंत्री महोदय येतात इथे। यावर्षी मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री इथे येण्याची आमच्याकडे हे आलेली आहे बातमी। तर त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी VVIPसाठी शासनाने ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाच्या आधारे आणि अंगणे कुटुंबियांनी केलेल्या व्यवस्थेच्या आधारे त्यांची चोख व्यवस्था इथे आम्ही करण्याचं अंगणे कुटुंबियांनी ठरवलं। नक्कीच तर पाहताय आपण दरवर्षी अगदी लाखो भाविक असतात। मुंबई असेल, पुणे असेल, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येत असतात आणि त्यांच्या दर्शनासाठी सुलभ व्यवस्था व्हावी यासाठी यावर्षी अंगणेवाडी व्यवस्थापन मंडळाने तशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे त्यांच्यासुद्धा VIP दर्शनाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। कॅमेरामन अक्षय मालवणकरसह विकास गावकर, TV9 मराठी, अंगणेवाडी, सिंधुदुर्ग, मालवण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।